जय श्रीराम मंडळी. तर भरपूर दिवसानंतर व्लॉग बनवतोय मी. तर प्रॉब्लेम अशी होती, तर मम्मीची ड्युटी कंटिन्यू चालू होती आणि पप्पाची तब्येत पण मध्ये जरा बिघडून गेली होती. तर पप्पांना पण 5-6 दिवस ॲडमिट केलं होतं आपण. तर त्याच्यामध्येच आणि मम्मीची ड्युटी अजून ते सगळ्याच कामामध्येच राहिलो. तर रिकामा टायमच नाही भेटला मला. तर आज आलो आहे आपण डायरेक्ट बजाज शोरूमला आपल्या NSची फर्स्ट सर्व्हिसिंग करायला. तर बघू पहिली सर्व्हिसिंगला काय काय चेंज होतं, काय काय टाकतं, काय काय नाही, काय काय खराब झालेलं. नवी गाडी येते तिचं काही खराब वगैरे तर होणार नाही. तर सर्व्हिसिंगमध्ये काय काय चेंज करता, काय काय नाही आणि सर्व्हिसिंग कॉस्ट किती हे मेन गोष्ट आहे आपली. तर हे चेक करून घेऊ. तर आपली NS ही मंडळी, एक मिनिट तुम्हाला मी बॅक कॅमेरा चालू करून दाखवतो. तर आपली गाडी चालली मंडळी आता किती 547. तर सर्व्हिसिंगचं पण हे दाखवतं हिचं हे सिम्बॉल, म्हणून घेऊन आलो मी हिला. नाही तर 700-750वरच सर्व्हिसिंग करतात. तर चला मंडळी आता जाऊ आपण आता डायरेक्ट शोरूममध्ये. काय आहे काय नाही, डायरेक्ट गाडी लावून देऊ. सकाळमध्ये बोलवलं होतं त्यांनी 9-9:30 येऊन जायचं म्हणे. तर चला आता डायरेक्ट भेटू आपण वरती शोरूमलाच. तर मंडळी शोरूमला तर आलो, गाडी तर लावून दिली इथे. तर हे सांगताय की 4 वाजेपर्यंत लाईट नाही येणार म्हणे. सगळं लाईट नाही ते खरंच बघितलं मी. आपलं काय फक्त जास्त काम नाही करायचे आणि आधीच्या 3 गाड्या आहेत तिथे सर्व्हिसिंगला. आधी त्यांचं होईल मग आपलं होईल. तोपर्यंत बसू जरा आराम वगैरे इथे करू. हवा चालू आहे मस्तपैकी. आपलं ऑइल निघून गेलं मंडळी. ऑइल तर चांगलंच आहे पहिल्या सर्व्हिसिंगला. तर ऑइल वगैरे खराब होत नाही हिचं. हे चेंज नाही होणार ना आपलं. काम चालू होऊन गेलं आहे. ऑइल वगैरे काढलं गेलं. आता दुसरं ऑइल फिल्टर काढतील. चेन ल्यूब वगैरे होईल, थोडीफार टाईट होईल चेन. ऑइल टाकायचं बाकी मंडळी. आता हे आपलं अंडरबेली लावत आहे. अंडरबेली तर नाही पण अंडरबेलीच म्हणता येईल. जे जे नट बोल्ट्स आहेत ना त्यांना हे बघताय कोणतं ढिल आहे कोणतं नाही आहे. मग ते चेक करताय सगळे नट बोल्ट्स वगैरे. आता कुलंड बाकी आहे. कुलंडची लेवल कमी झालेली आहे. 1 मिनिट दाखवतो बा तुम्हाला. कुलंडची लेवल कमी झालेली आहे. या इथपर्यंत पाहिजे, ती इथपर्यंत पाहिजे. हे ऑइल आहे मंडळी आपलं DTS रेग्युलर ऑइल. बघू दुसऱ्या-तिसऱ्या सर्व्हिसिंगला चांगला टाकू. डॉमिनरवाला 1200 ml लागते ना. 1200 1.11 किती आहे 5 ml आहे म्हणजे 11.5 ml असं काही. चेन थोडी ढिली झाली आहे तर फिट करता येते. तितकी पण ढिली नाही आहे बघा. थोडीशी नॉर्मल आहे.
म्हणे. तर बघू आता बाजारात सांगताय की ते मंदिराच्या तिकडे एक दुकान आहे म्हणे बॅटरीवाल्यांकडे, त्यांच्याकडे भेटून जाईल म्हणे. तिकडे जाऊन आपल्याला करून घेऊ. मग आपला जिमदादाकडे जाऊन लेवल करून घेऊ तिथे जाऊन. पण आता मी जास्त जोरात चालवतो यार. मी नाही घेऊन गेलो 100 640 रुपये झाली मंडळी. आता सर्व्हिसिंग ऑइल वगैरे चेंज झाला. आता कुलंट घ्यायला जायचे, कमी आहे. हे नाही सगळं ऑइल करून टाकलं. हात बी ऑइलचे होऊन गेले माझे. ते सर्व्हिसिंगचा सिम्बॉल बी चालला गेला इथला. हे पुसून घ्यावं लागेल मंडळी. त्यांच्याकडे तर लाईट पण नव्हती. आता इकडे जरा वॉशिंग वगैरे करून घेऊ. पूर्ण ऑइलचे हात होऊन गेलेले. ऑइलिंग वगैरे केली त्यांनी, एकदम बकवास झालं. मला बिलकुल बी नाही आवडलं झालं, गंधपटाक. इकडे बघू, गाडी वॉशिंग सेंटरला लावून देऊ, गाडी धुवून घेऊ. इकडे पुढे दे. या इकडे वॉशिंग सेंटर. शोरूम मध्ये जाऊन काहीच फायदा नाही झाला. लाईट नाही, काही नाही. गाडी बी धुवून दिली, काही नाही झालं. सर्व्हिसिंग बी काही बरोबर नाही केली. हेड आवडलं नाही आपल्याला, उलट नाही भेटलं, काही नाही. ते झालं चेनवर बी त्यांनी ऑइल मारून दिलं पाच्या काय गंध पडत झाला. आता मी येऊन गाडी धुवा लागते मला. पुढच्या टायमाला नाही जाणार मी. झाला जाईल तर जाईल, फक्त जाऊ दे. काय करू आता, जाऊ दे. इथं करून घेऊ. झाली मंडळी आता वॉशिंग मस्त पैकी, एकदम बढिया. आता नो टेन्शन. बरोबर. राईड मारून घेऊ लांबची, कशी चालते काय चालते बरं बघू. थोडंफार 100 पर्यंत भागवू आज हिला. तर मंडळी आपण आता खाली रस्त्याला आलो आहे. खाली तर नाही आहे पण चांगला मोठा रस्ता आहे. इथे बघू आपण आता थोडंफार पडवीला, कारण की पहिली सर्व्हिसिंग होऊन गेली ना, ते इंजिन थोडंफार फ्री झालं. आणि जे इंजिन नवं इंजिन राहतं त्याचे कार्बोरेंट जे राहतात बारीक बारीक जे तुकडे राहतात ते इंजिनमध्ये राहतात. तर पडू बघू. एक नंबर मस्त चालते. 120 125 नो टेन्शन चालेल. 390ची कमतरता फील नाही होऊ देते मला. हे चालते. फक्त एक फर्स्ट टाइम चालवतोय मी हा मंडळी, इतकं गाडी घेतल्यापासून. आणि येण्याचा पहिलाच व्लॉग आहे आपला हा, आपल्या यूट्यूब चॅनलवर. नो टेन्शन भारी आहे. पहिली सर्व्हिसिंग झाली ना तर पिकअप पण हळूहळू वाढेलीचा. जशी जशी जुनी होत जाईल ना, जसं इंजिन ऑइल आपण चांगलं टाकत जाऊ. आता नेक्स्ट सर्व्हिसिंगला आपण हिला डॉमिनर 400चं इंजिन ऑइल टाकू, कम्प्लीट 1200 ml. हे रेग्युलर ऑइल जे राहतं ना, हे थोडंफार मला लो क्वालिटीचं वाटतं. म्हणून जरा मागे पुढे त्यांना विचारलं होतं मी की बॉ आहे की नाही तुमच्याकडे. तर ते म्हणे नाही आहे म्हणे, रेग्युलरवालाच आहे म्हणे. तर चला ह्या टायमाला तर ते टाकून घेऊ आपण, पुढच्या नेक्स्ट सर्व्हिसिंगला मागून घेऊ. पण नो टेन्शन, नो प्रॉब्लेम, मस्त पडते, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मंडळी सॉरी तुम्हाला मी 1 महिना वेट करावला आपला NSचा ब्लॉगसाठी. तर आता आजपासून आपण कंटिन्यू करू. थोडे ते थांबून घेऊ.
चला तर मंडळी, आपला लॉग आजचा इथेच संपू. आपण आजपासून आपले लॉग जे आहेत कंटिन्यू करू. आज दुसरे कामं पण आहेत मला, म्हणून जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवू शकत. तर मंडळी, अजून एकदा तुम्हाला सॉरी, इतका लेट व्हिडिओ टाकतो आहे मी. जरा खूप कामं होते आणि पप्पाची तब्येत पण बरोबर नव्हती, तसं तुम्हाला सांगितलंच मी. तर समजून घ्यायचं मंडळी तेवढं. काय नाही, आजपासून आपण कंटिन्यू करू तसा लॉग. आता हा पहिली आपली सर्व्हिसिंगचा तर लॉग टाकून दिला. आता दुसरा लॉग बघू काय टाकायचा काय नाही ते. तर आणि आपल्याला एक काम आहे अजून, कदाचित आपण सोनगडला पण जाऊ शकतो. आपल्या बाईकचे टायर चेंज करायचे आहेत. हे टायर जे आहेत ना खूपच छोटे आहेत आणि आपल्याला थोडेसे मोठे टायर टाकायचे आहेत. पुढे 100-80चा आहे आणि मागे काही 120-17 आहे वाटतं, 130-17 आहे. तर आपल्याला मागे 150चा टाकायचा आहे आणि पुढे 110चा टाकायचा आहे. तर थोडंफार तरी गाडी भरलेली वाटेल आपल्याला. हे तर खूपच म्हणजे छोटे, आपले युनिकॉर्न आणि जर सेम येऊन लागतं. जरा लीन करायला बरोबर नाही वाटत मला, भीती वाटते, कारण की टायर छोटे आहेत ना, भीती तर वाटणारच आहे. तर चला मंडळी, भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम, जय बजरंगबली. ओके, बाय.